नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसाद प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट्स या चॅनेलवर आज आपण मंजुषाताई गोखलेंचा उत्तरार्ध बघणार आहोत. आपल्या या उपक्रमात पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आता मी काही परिचय वगैरे परत करून देत नाही. मागच्या भागामध्ये आपण तो करून घेतलेला आहेच आहे. तर आपण मेघदूताचा आता पुढचा प्रवास सुरू करूया. करूया सुरू. अगदी अगदी मेघ खोळंबलाय आपला पुढे जायला. खरं आहे खरं. मग आता या आपण गंगा नदीपर्यंत पोहोचलो. मग गंगा नदीपर्यंत म्हणजे उगमापर्यंत म्हणजे आपण हिमालयाशी आलो. मग आता या हिमालयाची कोणकोणती वैशिष्ट्य कवीने टिपलेली? एकूणच कालिदासाचं जसं उज्जैनीवर प्रेम आहे ना, तसंच त्याचं हिमालयावरही अतिशय प्रेम आहे. म्हणजे त्याच्या रघुवंशामध्ये सुद्धा दिलीप राजाची जी गोष्ट आहे सर्व परिचित, ती हिमालयातच घडलेली आहे. कुमार संभवामध्ये जवळजवळ सगळा पहिला सर्ग हा हिमालयाच्या वर्णनाचाच सर्ग आहे. अस्ति उत्तरस्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः, हीच मुळी त्या काव्याची सुरुवात आहे. आता इथेही कालिदासाचा यक्ष मेघाबरोबर आपल्यालाही हिमालयामध्ये घेऊन जातो आणि तिथली काही वेगवेगळी वैशिष्ट्य तो शब्दबद्ध करतो आपल्यासाठी. मग हिमालयाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ब्रह्मावर्ताकडून कनखल नावाचं तीर्थ आहे, तिथे जायचं. हे तीर्थ साधारणपणे आजचं जे ऋषिकेश त्याच्या जवळपास येतं. तिथे पहिल्यांदा हिमालयातून गंगा सपाटीवर अवतरते. मग पुढे तुम्ही जसं जसं जाल तसं गंगेचा प्रवाह हा खळाळता उतारावरून वाहणार आहे ना तो, त्यामुळे ती अवखळ गंगा कवीने आपल्याला दाखवलेली आहे. मग हिमालयामध्ये कस्तुरी मृग आहेत आणि त्यांच्या बेंबीमध्ये जी कस्तुरी असते त्या कस्तुरीच्या सुगंधाने हिमालयाची शिखरं दरवळलेली आहेत असं तो सांगतो. मग तिथे आपल्याला आपला भूगोलही सांगतो की तिथे सूचीपर्णी वृक्ष असतात. कालिदासही सांगतो की तिथे देवदारासारखे वृक्ष आहेत आणि हत्ती जे असतात ते आपल्या शरीराची कंड शमवण्यासाठी देवदारासारख्या वृक्षांना आपले पाठ घासतात किंवा डोक्याने धडका देतात. मग त्या झाडांच्या साली अशा निघतात आणि मग त्याचा गंध वातावरणामध्ये पसरतो. किती बारीक निरीक्षण आहे बघा कालिदासाचं. फार बारीक. म्हणजे आपणही हिमालयात ट्रिपला जातो पण असं काही निरीक्षण आपण नाही करत. मग पुढे एके ठिकाणी हरकी पावरी ज्याला आज म्हणतात ती जागा आहे, त्याला कालिदासांनी श्रीचरण न्यास असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे एका दगडावरती एक पावलाचा ठसा उमटलेला आहे आणि जो शिवाचा आहे असं भक्त मंडळी मानतात. मग कालिदास किंवा यक्ष म्हणूया एकही संधी सोडत नाही आपल्या मेघाला, जेणेकरून शिवाची भक्ती करता येईल अशी प्रत्येक संधी तो त्याला घेऊ देतो किंवा सांगतो आवर्जून. मग इथेही तो सांगतो की हे जे शिवाचं पाऊल आहे, पवित्र जागा आहे, तिथे तू एक प्रदक्षिणा कर आणि मग पुढे जा. मग पुढे आपल्याला बांबूसारखी झाडं लागणार आहेत, कळकाची बनं लागणार आहेत आणि पुन्हा कालिदासाची आवडती कल्पना की किन्नर शिवस्तुती गातायत, त्या बांबूच्या झाडांमधून वारा वाहतो तेव्हा बासरीचा नाद येतो. आता हे कंठसंगीत आणि वाद्यसंगीत हे मृदंगाशिवाय व्यर्थ आहे, तालवाद्य नको का? मग तू एवढा तिथपर्यंत पोचलास की तुझ्या गर्जनांमुळे त्या संगीताला तालवाद्यांची साथ मिळाल्यासारखं होईल आणि मग शिव खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. मग हिमालयात अख्खी पुढे गेलं, अगदी ज्याला आपण आज इंटिरियर हिमालय म्हणतो, तिथे अशी पौराणिक मान्यता आहे की तिथे क्रौंच रंध्र नावाचा एक भाग आहे. म्हणजे एका उंच शिखरामध्ये सुईच्या नेढ्यासारखं एक भोक आहे आणि पुराण असं सांगतात की शंकराचा पुत्र कार्तिकेय त्याची आणि बलरामाची स्पर्धा लागली होती आणि त्या स्पर्धेमध्ये कार्तिकेयानी बाण मारून ते भोग पाडलेलं आहे. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे क्रौंच पक्षी किंवा अन्य जे कोणी आता आपल्याला माहितीये की पक्षी मायग्रेट करून
त्यांचं मूळ निवासस्थान सोडून आपल्या देशात येतात थंडीमध्ये आणि मग पावसाळ्याच्या सुरुवातीला परत जातात. तर तसे हे क्रौंच पक्षी त्या रंध्रामधून, त्या भोकातून ये जा करत असतात. कारण एवढ्या उंचावरून ते कसे जाणार ना शिखरावरून, मग त्यांना हे सोयीचं पडतं. मग कालिदास सांगतो, तू सुद्धा तुझ्या शरीराचा आकार थोडासा आडवा आणि तिरका कर. आता तो मेघ आहे. आपल्याला साधी गोष्ट आहे, आकाशात ढग पाहिलं की त्यांचे आकार सारखे बदलत असतात. त्यामुळे यक्षाने वेळोवेळी मेघाला सांगितलंय, तू हा आकार धारण कर, तू तो आकार धारण कर. मग तू असा तिरकस आडवा आकार धारण करून जेव्हा त्या रंध्रातनं जाशील तेव्हा तू कसा दिसशील. कालिदासाचं म्हणजे निसर्गा इतकंच त्याला आपल्या सगळ्या पुराणांच्या परंपरांचं सखोल ज्ञान आहे. आणि वैशिष्ट्य असं की आपलं ज्ञान हे तो नुसतं डोक्यात बंद करून ठेवत नाही, तो वेळोवेळी योग्य त्या ठिकाणी त्याचा सुंदर वापर करतो. तसं इथे कालिदास म्हणतो की तू कसा दिसशील. वामनावतार आठवला त्याला. वामनाने बळीकडे 3 पावलं जागा मागितली आणि पहिल्या पाऊल मग त्यांनी स्वतःचा विस्तार केला. तो दशांगुळे उरला वामन आणि मग पहिल्या पावलाने जमीन व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश व्यापलं आणि मग तिसरं पाऊल उचललं ते बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी. तर जणू काही त्या वामनाचं हे तिसरं पाऊल उंच उचललेलं. कारण बघा ना, वामन आहे, विष्णू आहे, तो त्याचा रंग सावळा असणार आहे आणि आपल्या पावलाचा आकार आडवा आणि तिरका. बरोबर कालिदासाने तो वामन पकडला तिथे आणि मेघाला त्याची उपमा दिलेली आहे. किती सुंदर. मग असा आकार धारण करून तू जेव्हा पलीकडे जाशील तेव्हा तुला कैलास पर्वत दिसेल. मग कैलासाचं वर्णन येतं. कैलास काय आहे. कालिदास म्हणतो, हा कैलास म्हणजे स्वर्गामधल्या ज्या अप्सरा असतात, देवस्त्रिया असतात, त्यांना त्यांचं रूपडं बघायला आरसा नको का. प्रश्न तो आरसा म्हणजे कैलास आहे. तो इतका पांढरा स्वच्छ आणि गुळगुळीत आणि चमकदार आहे की आरशासारखं त्याच्यात प्रतिबिंब दिसतं देवस्त्रियांना स्वतःचं. इतकंच काय, रात्र कमळासारख्या पाकळ्यांसारखी म्हणजे कुमुदांसारखी ती पांढरी असतात रात्र कमळं, तशी तुझी शिखरं, त्या कैलासाची शिखरं आकाशाला भेदून अशी उंच उंच गेलेली आहेत. इतकंच नव्हे तर हाच तो कैलास. बरं, रावणाने तो कैलासच अख्खा उचलून लंकेत नेण्याचा घाट घातला होता बघा आणि आपली 10 डोकीन 20 हातांनी मिळून तो कैलास मुळापासनं उखडण्याचा प्रयत्न केला होता. तोच हा कैलास आहे. इतकंच नाही तर हा कैलास पांढरा शुभ्र आहे. म्हणजे काय आहे तो. कालिदासाची ही उपमा तर इतकी अलौकिक आहे. तो म्हणतो, शंकर तांडव नृत्य करतो ना तेव्हा तो असं मोठं हास्य करतो. त्या शंकराच्या हास्याला अट्टहास असं म्हणतात. म्हणजे स्मितहास्य हे अगदी नाजूकसं आणि सगळ्यात रौद्र जे असतं ते अट्टहास. तर तांडव नृत्य करताना दिवसेंदिवस घनीभूत होऊन साचून राहिलेला हा शंकराचा अट्टहास आहे, शंकराचं हास्य आहे. हास्य नेहमी पांढरं शुभ्र असतं अशी कल्पना आहे बरं का कवींची. त्यामुळे हा कैलास म्हणजे शंकराचं हास्य आहे. अशा कैलासावरती तू जाऊन पोचशील. आता कैलासावर तर शिवाचा वास आहे. मग तिथे तर मेघाने शिवाची पार्वतीची सेवा करायलाच हवी. ती कशी करायची बघा. त्या हरी की पावरीला श्रीचरणन्यासाला वेगळ्या पद्धतीने केली, महाकालेश्वराला वेगळ्या पद्धतीने केली होती. आणि आता ही सेवा कशी करायची आहे. यक्ष सांगतो, संध्याकाळची वेळ असेल, पार्वतीच्या मनात आलं असेल की आपण जोडीने कैलासाच्या उतारावरनं फिरायला जाऊया. मग ताबडतोब ती स्वाधीनपतिका आहे ना, तिचा पती त्याच्यासाठी लगेच तयार झालाय. दोघात तिसरं नको म्हणून त्यांनी हातातलं सर्पकंकण सुद्धा टाकून दिलंय आणि पार्वतीचा हात धरून तो तिच्याबरोबर आता कैलासावर विहार करायला निघालाय. मग कैलासाचा जो चढ आहे तो चढून जायचंय पार्वतीला. आता ती सुकुमार गौरी अशा एवढ्या प्रचंड पर्वतावर कशी काय चढणार. मग तू एक काम कर, तुझ्या आतल्या पाणी तू स्फटिकासारखं घनीभूत कर आणि स्वतःला
स्फटिकांच्या पायऱ्यांप्रमाणे त्या कैलासाच्या उतारावर पसरून दे, खालपासून वरपर्यंत. म्हणजे पार्वतीला त्या उंच शिखरावर जाण्यासाठी आपोआप सोपान मार्ग, पायऱ्या नाही का मिळणार, जिना नाही का मिळणार, आणि तो सुद्धा कसा स्फटिकाचा, साधा सुद्धा नाही. अशी तू शिवपार्वतीची सेवा कर त्या ठिकाणी. आणि मग त्या कैलासाच्या एका बाजूला त्याच्या उतारावरती वसलेली अलकानगरी तुला दिसणार आहे. कशी आहे अलकानगरी? तर एखाद्या रमणीने आपल्या प्रियकराबरोबर विहार करताना त्याच्या मांडीवरती रेलून निजावं, दोघांचंही भान विसरलेलं आहे. तिला तर आपल्या पदराचंही भान नाही आहे, पदर कुठेतरी गळून पडलेला आहे. तसा या अलकानगरीचा गंगारूपी पदर ढळलेला आहे आणि ती कैलासाच्या मांडीवरती विसावलेली आहे. तू तिथे जाशील अलकानगरीमध्ये, तेव्हा त्या अलकेचं दृश्य कसं दिसेल? उंच पर्वतावरची ती नगरी, त्याच्यावरती तो काळा सावळा मेघ पसरलेला आणि त्यातनं वर्षाव होतोय. म्हणजे एखाद्या सुंदरीने आपल्या विपुल केशसंभाराची रचना करावी आणि त्याच्यावर मोत्याची जाळी परिधान करावी, तसं ते दृश्य दिसेल. अगं बाई, फार सुरेख. म्हणजे ती अलकानगरी तसं पाहिलं तर काल्पनिक आहे, पण तिचं हे वर्णन जे केलेलं आहे ते का अफलातून आहे. आणि मग पुढे कुठले विशेष आहेत? कसं आहे आता की मुख्य 2 नगरींची वर्णनं येतात. पूर्वार्धात उज्जैनीचं आपण पाहिलं आणि मेघदूताच्या उत्तरार्धामध्ये अलकानगरी येते. आता उज्जैनी ही वास्तवातली नगरी आहे, त्यामुळे आपण मगाशी पाहिलं की तिच्या वर्णनामध्ये अवास्तव काही नाही. पावित्र्य आहे, सौंदर्य आहे, वैभव आहे, सगळं आहे, पण ते वास्तवातलं आहे, या जमिनीवरचं आहे. म्हणजे तुम्हा आम्हाला कधीही जाऊन बघता येईल, भेट देता येईल असं आहे. पण अलकानगरी ही फक्त एकट्या कालिदासाच्या कल्पनेतली नाही आहे. नेहमीच बघा, आपल्या सगळ्यांना हा अनुभव असतो की आपल्याला नेहमी अशा कुठल्या तरी ठिकाणी डेस्टिनेशनला जावंसं वाटतं की जिथे सौंदर्य आहे, खूप रमणीय आहे, सगळ्या प्रकारचे सुखविलास आहेत आणि आपण सगळ्या चिंता विसरून, सगळ्या जगाला विसरून आपण तिथे अगदी मजेत रममाण झालो आहोत, असं स्वप्न आपल्याला सगळ्यांना पडतं. शेवटी ते स्वप्न आहे. तशी ही अलका म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नातली भूमी आहे, स्वप्नातली नगरी आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेच म्हणजे थोडंसं कल्पनेच्या पातळीवरचं असंच अलकेचं वर्णन आहे. मग त्याच्यामध्ये आता पुन्हा ही यक्षाचं स्वतःचं गाव आहे ना. मग पहिल्या सुरुवातीलाच बरं का, त्यांनी जेव्हा मेघाला पहिली विनंती केली ना की बाबा रे, तू जाशील का माझ्या प्रियेकडे निरोप घेऊन, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की तुला कुठल्या नगरीला जायचंय माहितीये का? आता बघा, मी तुम्हाला म्हटलं अहो त्या ओसाडवाडीला जाल का माझ्यासाठी, तर तुम्ही अजिबात जाणार नाही म्हणाल. पण मी जर तुम्हाला म्हटलं की पॅरिसला पाठवते तुम्हाला, तसं त्यांनी सांगितलं होतं मेघाला की माझी नगरी कशी आहे? बाह्य उद्यान स्थित हर शिर चंद्रिका धौत हरम्या. म्हणजे अलकेच्या बाहेरच्या बाजूला उद्यानं आहेत, त्या उद्यानांमध्ये शिवाचा वास असतो. त्या शिवाच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. त्यामुळे होतं काय की अलकेमधल्या सर्व 365 रात्री ह्या चांदण्याच्या रात्री असतात. आणि अलकेमधले हर्म्य म्हणजे उंच उंच पांढरे शुभ्र चुना बिना लावलेले प्रासाद, ते त्या चांदण्यामध्ये असे काही तळपतात की विचारूच नाहीये. मग ते एका वाक्यात केलेलं वर्णन, आता त्याचाच विस्तार आपल्याला उत्तर मेघामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये दिसतो. म्हणजे पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असे 2 भाग आहेत. आता आपण पूर्व मेघ संपवला आणि उत्तर मेघाकडे हिमालयातून कैलास आणि अलकेपर्यंत पोचलो, तिथे पूर्व मेघ संपतो आणि अलकेच्या वर्णनापासून उत्तर भाग म्हणजे उत्तर मेघ सुरू होतो. मग तिथले प्रासाद, यक्ष सांगतो की अरे तिथले प्रासाद तुझ्याशी तुलना करता येतील असे आहेत. कारण काय, तू उंच, प्रासादही उंचच.
तुझ्याकडे विद्युल्लता आहे, तशी त्या प्रासादांमध्ये सुंदर सुंदर स्त्रिया आहेत. तुझ्याकडे रत्नखचित जलाचा साठा आहे, स्फटिकाचा साठा आहे. अलकेमधल्या प्रासादांची फरशीच मुळी स्फटिकांची बनलेली आहे, रत्नांनी सजवलेली आहे. तुझ्याकडे इंद्रधनुष्य आहे, त्या प्रासादांमध्ये सुंदर सुंदर रंगीत चित्र असतात. म्हणजे बघ, प्रासाद आणि तू अगदी एकमेकांना तुल्यबळ आहात की नाही? हा, फक्त एक करायचं, असं प्रासादात घुसून तिथे पाऊस बिऊस नाही द्यायचा खिडकीतनं शिरून, नाही तर मग ती सुंदर सुंदर चित्र खराब नाही का होणार? मग तुला पळून जावं लागेल खिडकीतून तिथल्या, असं काही खोडसाळपणा केलास तर. मग अलकेचं सौंदर्य सांगताना हे सगळं सौंदर्य जे कालिदास वर्णन करतो ना, ते त्याच्या अतिशय सुसंस्कृत उच्च दर्जाच्या अभिरुचीला धरून असतं. कुठेही तुम्हाला काहीही अनुचित वर्णन केलंय किंवा अभिरुची ही न कुठे काही तो बोललाय असं काही आढळत नाही, कुठेही नाही. ती अभिरुची म्हणजे वैभव आहे, सौंदर्य आहे, पण त्या आस्वादातही अभिरुची असली पाहिजे. ती अभिरुची आपल्याला ह्या अलकानगरीच्या वर्णनामध्ये दिसते. मग अलकानगरी ही कल्पनेतली आहे ना, वास्तवात एका वेळी एकच ऋतू असतो आपल्याकडे, पण अलकेमध्ये एका वेळी सगळे ऋतू फुललेले असतात. त्यामुळे अलकेमधल्या सुंदरींना पाहिजे त्या ऋतूतलं फूल वर्षभर मिळत असतं आणि त्या सुंदरी त्या फुलांचा शृंगार करत असतात. मग तिथली उद्यानं कशी आहेत? अरे साक्षात कल्पवृक्षांची उद्यानं आहेत ती. आणि मंदाकिनीवरून येणारा वारा त्याची पालवी हलवत असतो. तिथल्या पुष्करिणी कशा आहेत? कल्पनेतली नगरी आहे, त्यामुळे बारमास पुष्करिणी पाण्याने भरलेल्या आहेत. त्यामध्ये कमळं उमललेली आहेत, हंसांचा विहार आहे, झाडाझाडावर बारमास फुलांचे बहर आहेत, त्या फुलांवरती भुंगे गुंजारव करताहेत. म्हणजे तिथनं तुम्हाला हलायलाच नको असं वर्णन आहे. पुन्हा अलकानगरीतले यक्ष, म्हणजे माणसाला नेहमी असं वाटतं की आपल्याला कायम सुखच मिळावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कायम तरुण राहावं. कुणालाच म्हातारं व्हायला आवडत नाही. हेच तर अलकेमचं वैशिष्ट्य आहे की तिथले यक्ष हे सदा सुखी आहेत आणि चिरतरुण आहेत. तिथे वयाची एकच अवस्था म्हणजे तारुण्य, तिथे मनाची एकच अवस्था आनंद. दुःख झालं तर फक्त दोघांचं थोडंसं लटकं भांडण झालं आणि मग एकमेकांवर रुसलात तर तेवढाच विरह, तेवढंच दुःख, पण ते परत एकत्र आल्यावरती निघूनच जातं आपोआप. पण ते हवं हवंसच असतं. तिथे डोळ्यात पाणी आलं तर ते फक्त आनंदाने येतं, दुःखाश्रूंना जागाच नाही तिथे. त्या यक्षांना कसली काळजी नाही, चिंता नाही, आणि ते आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या स्त्रियांबरोबर मोठ्या रसिकपणे या सगळ्या वैभवाचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळ होते, दिवे लागण होते, मग यक्ष आपल्या पत्नींबरोबर गच्चीवर जातात. त्या गच्चीची जमीनसुद्धा कशी अशी काही स्फटिकांनी बनवलेली आहे की असं वाटतं उतरली तारका दळे जणू इथे नगरात. अरे बापरे. मग जोडीला वाद्य असतात, यक्ष वाद्य वाजवत असतात, गात असतात. जोडीला वारुणी असते, पण यक्ष दारुडे नसतात. कालिदास फार सुंदर शब्द वापरतो, तो म्हणतो आसेवंते. तो वारुणीचा, मद्याचा आस्वाद घेतात. म्हणजे औचित्य सोडून कुठलंही सुख भोगायचं ही कालिदासाची संकल्पनाच नाही. इतकंच नाही, तुम्ही म्हणाल तरुण स्त्रिया तर सगळ्याच काव्यांमध्ये असतात, पण इथे आपल्याला छोट्या मुली सुद्धा भेटतात बरं का. त्यांचंही चित्र इतकं सुंदर आहे. या अलकानगरीतल्या छोट्या मुली आहेत, त्याही सुंदरच आहेत, अगदी देवांना हव्याशा वाटाव्या अशा सुंदर आहेत. त्या काय करत असतात? दिवसभर मंदाकिनीच्या काठी झाडांच्या सावलीमध्ये खेळत असतात. आणि काय खेळतात? सागर गोटे नाही आपल्यासारखे. त्या काय करतात? मुठीनी रत्न घेतात, वाळूमध्ये मूठ खुपसून ती रत्न लपवतात आणि मग आपल्या मैत्रिणींना सांगतात, शोधा आता रत्न कुठे आहेत ती. असे राजेशाही खेळ खेळतात या मुली. मग असा रसिकपणे आस्वाद घेणारे हे यक्ष आहेत. त्यांच्या जीवनामध्ये चित्रकला आहे, नृत्य आहे, संगीत आहे, वाद्य आहेत
अशा सगळ्या कलांच्या अनुभवांनी ते श्रीमंत झालेले आहेत, संपन्न झालेले आहेत. कारण शेवटी कल्पवृक्ष दारात आहेत, त्यामुळे तिथे वैभवाला काय कमी. आणि नुसता एक नाही, त्याची वनच्या वन आहेत. फक्त तो आस्वाद जो घ्यायचा तो हावरेपणाने नाही, तो अतिशय रसिकपणे घ्यायचा आस्वाद आहे. हे कालिदास आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत नाही, दाखवून देतो. खरं का अप्रतिम हे आहे त्याचं सगळं. मग आता आपण अलकानगरीत आलो. आता ती घटिका जवळ आली की मेघ आता यक्षाच्या घरी जाईल आणि तिथे त्याची प्रिया त्याला भेटेल. अगदी अगदी. तर हे घर कसं आहे, आधी घर सांगायला पाहिजे. म्हणजे झूम कॅमेरा कसा होतो तसं पहिल्यांदा त्याने आपल्याला हिमालयावर नेलं होतं. मग आपल्याला त्यातला एक विशिष्ट पर्वत कैलास, मग त्या कैलासाच्या एका उतारावरची एक नगरी अलकानगरी, तिचं वैभव सांगून झालं. आता कॅमेरा आणखी झूम होतोय आणि त्या नगरीमधल्या एका घरावरती तो थांबलेला आहे. आता ते घर, ते माझे घर, ते माझे घर. अगदी मग ते किती चिमुकलं असो, छोटं असो, कसंही असो, आपल्याला आपलं घर हे नेहमी प्रियच असतं. अगदी अगदी. मग यक्षाचं घर तर एवढ्या संपन्न नगरीमधल्या कुबेराच्या सेवकाचं घर ते. पण त्या घराशी ज्या आठवणी जोडल्या आहेत ना, त्या अतिशय रम्य आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला थोडा शोकाकुल करणारे आहेत. म्हणजे घर रम्य आहे, आठवणी रम्य आहेत, पण मी लांब आहे ना घरापासून. त्यामुळे त्या आठवणींना एक अश्रूंची किनार आहे. मग कसं दिसेल माझं घर तुला, लांबूनच ओळखू येईल. आपण सांगतो ना एखाद्याला आपल्या घराचा पत्ता, तसं तो सांगतो की दुरूनच तुला दिसेल की इंद्रधनुष्यासारखं सप्तरंगी तोरण आहे त्याला बांधलेलं, म्हणजे तुला ते घर नक्की ओळखू येईल. मग घराच्या त्या प्रवेशद्वारातून आत शिरलास ना की आतल्या चौकामध्ये मंदार वृक्ष आहे. आणि प्रत्येक, आता घर म्हणजे गृहिणी, वेदातही म्हटलेलं आहे गृहिणी गृहमुच्यते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं स्मरण हे त्याच्या पत्नीशी जोडलेलं आहे. मग मंदार वृक्ष कसा, छोटा आहे, पण छोटा आहे तरी बहरलेला असतो. कारण माझ्या पत्नीने त्याला आपला मुलगा मानलेला आहे. जसं शाकुंतलातली शकुंतला त्या हरिण शावकाला आपलं मूल मानते, तसं यक्षपत्नी ह्या मंदार वृक्षाला आपला मुलगा मानते. आणि कालिदासाच्या निसर्ग वर्णनाचा हा विशेष आहे बरं का, की नुसती माणसं निसर्गावर भरभरून प्रेम करतात असं नाही, निसर्गही तितकंच प्रेम त्यांच्यावर करतो. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आता त्या यक्षपत्नीला फुलं तोडता आली पाहिजेत, म्हणून तो मंदार वृक्ष बाल राहिलाय. तो असा उंच नाही गेला आकाशावेरी, मग कसं ती फुलं काढणार. हो ना, केवढी ही दूरदृष्टी आहे. मग त्याच्या पुढे गेलास की तुला आमची वापी म्हणजे पुष्करिणी दिसेल. मग अगदी किती चित्र काढल्यासारखं, म्हणजे ह्यातल्या प्रत्येक श्लोकावरून चित्रकाराला प्रेरणा मिळावी आणि त्याने अपूर्व रंगसंगती साधून ती चित्र रेखाटावीत. अगदी अगदी. मग ती शुभ्र स्वच्छ पाण्याने भरलेली पुष्करिणी, तिला स्फटिकाच्या पायऱ्या, खाली पाचूंची जमीन आहे, अगदी स्पष्ट दिसेल अशी. मग त्याच्यामध्ये सोन्याच्या रंगाची कमळं आहेत, त्यांच्या भोवती पांढरे शुभ्र राजहंस विहार करतायत. म्हणजे रंगांचं एक किती सुंदर इंद्रधनुष्य, ताळमेळ अगदी अगदी सुंदर जोडलेला. मग त्या पुष्करिणीच्या शेजारी एक छोटी गुलटेकडी म्हणूया आपण, क्रीडा पर्वत असं संस्कृतमध्ये म्हणतात. म्हणजे एक छोटीशी कृत्रिम टेकडी असते की जी घरातल्या लोकांना, म्हणजे आपण लँडस्केपिंग करणं म्हणतो की नाही घराच्या भोवतालच्या जागेचं, तसं त्या लँडस्केपिंग आहे. मग ती टेकडी कशी आहे, आता ती साध्या मातीची नाही असणार नाही का, यक्षाच्या घरातली अलकानगरीतली टेकडी आहे. ती नीलमण्यांची बनवलेली आहे आणि त्याच्या भोवती सोन केळी लावलेले आहेत. किती गोड. यक्ष म्हणतो मला आठवण झाली ना त्या कुलटेकडीची, तुझ्याकडे बघून फार आठवण होते रे, कारण तूही असाच निळा सावळा आणि सोनेरी विजेनी वेढलेला.
तर तशी ती गुलटेकडी पण आहे. गुलटेकडी तुला बघायला मिळेल. मग त्याच्या भोवती उद्यान आहे. त्या उद्यानातले वृक्ष आहेत. कोणते? एक अशोक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की संस्कृत कवी नेहमी असा संकेत मानतात की ह्या वृक्षांना पण ना त्या नायिकेची ओढ असते. म्हणजे यक्षपत्नीनी आपला सुंदर सजवलेल्या पावलांनी स्पर्श केल्याशिवाय तो अशोक फुलणार नसतो. आणि यक्षपत्नीने स्वतः मद्याची चूळ टाकल्याशिवाय तो बकुल फुलणार नसतो. असे माझ्या पत्नीचे लाडके, तिच्यासाठी अडून बसणारे असे वृक्ष आहेत त्या ठिकाणी. त्या टेकडीवर सुद्धा आम्ही दोघं बसत असू त्याची मला आठवण होते रे. आणि आता माझी पत्नी एकटीच जेव्हा खिडकीतून त्या टेकडीकडे बघत असेल तेव्हा तिच्या काळजाचं काय होत असेल. खरंय खरंय. त्या आठवणीने यक्षाच्या काळजाचं पाणी पाणी होतंय. मग त्या बकुल आणि अशोकाला एक सोन्याची दांडी बांधली आहे. त्याच्यावरती माझ्या घरचा पाळीव मोर बसतो. मग संध्याकाळच्या वेळेला माझी ती सुंदर पत्नी अशा बांगड्यांनी भरलेल्या आपल्या हातांनी टाळ्या वाजवते आणि त्या तालावर तो मोर पिसारा फुलवून नाचत असतो. म्हणजे किती रंगांचा मेळ आहे. नाद पण आहे तो, बांगड्यांचा नाद, टाळ्यांचा नाद, मोराच्या केका आणि रंग, असं एक अद्भुत मिश्रण आहे ते. अगदी 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 फार सुरेख, फार सुरेख. एवढ्या सगळ्या आठवणी सांगितल्यावर यक्षाला वाटतं की मी सांगितलं खरं माझ्या घराचं एवढं वैभव, पण कदाचित तुला ते असंच्या असं नाही बघायला मिळणार. कारण शेवटी मी दूर गेल्यामुळे ती बिचारी दुःखात असेल. मग कोण देखभाल करेल ना घराची. त्यामुळे थोडंसं असं विस्कळीत झालेलं असणार. पण त्या घराच्या बाजूला तू जाशील तेव्हा तुला माझ्या पत्नीचं शयनगृह दिसेल. आणि त्या शयनगृहाच्या गवाक्षामध्ये तू बैस. आता मगाशी वामनाच्या पावला एवढा झाला होता, आता तो सांगतो तू अगदी छोटंसं रूप धारण कर, हत्तीच्या पिल्लासारखं. म्हणजे त्या गवाक्षात बसू शकशील आणि तुझी दृष्टी तू आतमध्ये टाक. म्हणजे मग तुला माझी पत्नी दिसेल. मग पत्नीचं वर्णन येतं. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. तर मग आता आपण यक्षाच्या घरापर्यंत पोचलो. आपण घर जाणून घेतलं. आता त्या घरामध्ये यक्षाची पत्नी बसली असेल. मग त्या यक्षपत्नीचं वर्णन तर त्याने फार ताकदीने केलं असेल. नक्कीच. एकतर कालिदास हा मोठा रसिक आहे, त्यामुळे त्याच्या सगळ्याच नायिकांच्या वर्णनांमध्ये त्याची ही सौंदर्य दृष्टी, त्याची रसिकता अगदी पाझरलेली दिसतेच आपल्याला. खरंय खरंय. आता यक्षपत्नीचं जे वर्णन आहे त्याच्यात एक गंमत आहे. मुळात ती अत्यंत लावण्यवती आहे. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्ठी मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्ननाभिः श्रोणी भारा दलस गमना स्तोकनम्रास्तनाभ्याम. अशी ही यक्षपत्नी ब्रह्मदेवाची पहिली सृष्टी आहे असं तो म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मदेवानी आपलं सगळं कौशल्य पणाला लावून तिची निर्मिती केली. आणि मग नंतर ज्या काही बाकीच्या सुंदर्या निर्माण झाल्या ना त्या अशा म्हणजे त्या फक्त प्रतिकृती काढल्यासारख्या. खरी सुंदरी म्हणाल तर यक्षपत्नीच. ती लावण्यवती आहे, गुणवती आहे.
मर्यादशील आहे, विनयी आहे. पण आता काय झालंय, आता ती शोकमग्न आहे. त्यामुळे तिच्या त्या लावण्याला कालिदासांनी ज्या काही एक एक उपमा दिल्या आहेत की थंडीच्या दिवसात कमळवेल कशी कोळपून जाते तशी तिची अवस्था आता झाली असेल. किंवा पूर्वेच्या क्षितिजावर एकच कला उरलेल्या चंद्राची कोर, असं तो म्हणतो. त्याची यक्षपत्नी कदाचित रात्री तिला असं वाटत असेल की जरा वेळ बाई झोप लागावी आपल्याला. मग पूर्ण आडवं तर तिला पडताच येत नाही आहे. मग ती काय करेल, विचार यक्षाचेच डोक्यामध्ये. मग ती अशी डोक्याखाली हात घेऊन अशी तिरकी लेटेल. म्हणजे बघा चंद्रकोरीचा आकार. बरं, ती सुंदर आहे पण खूप फिकट झाली आता. तशी ती प्रतिपदेची चंद्रकोर आहे. अगदी कृशव, सुंदर पण फिकट झालेली, निस्तेज झालेली. बरोबर आहे. तशी तिची अवस्था झालेली आहे. अशा अनेक उपमा. आणि मग ती आता काय करत असेल. आता ह्या सगळ्या यक्षाच्या मनातल्या कल्पना आहेत, पण त्या प्रेमाबरोबर विश्वास येतो, खात्री येते. त्यामुळे यक्षाच्या मनामध्ये 100% खात्री आहे की आत्ता माझी पत्नी तिकडे कशी दिसत असेल, काय करत असेल. म्हणजे इथे त्याची खात्री मोडण्याचा, विश्वासाला तडा जाण्याचा अजिबात संभव नाही. कालिदास नेहमी प्रेम रंगवतो ते असं विश्वासाच्या पायावर उभं असलेलं. तशी ही यक्षपत्नी काय बरं करत असेल. ती यक्षाला वाटतं की कदाचित ती पूजा करत असेल, देवाला आळवत असेल यक्ष लवकर यावा म्हणून. कदाचित उमऱ्यावर फुलं मांडून गणित करत असेल की आता यक्षाला परत यायला किती दिवस उरले बरं, आपण पाटीवर गणित करावं तसं. किंवा कदाचित ती टाळ्या वाजवून आपल्या मोराशी खेळत असेल. किंवा पिंजऱ्यातल्या मैनेला विचारत असेल, सारिकेला, काय गं तुला आठवण येते का आपल्या धन्याची. नाही म्हणजे तू जरा जास्तच लाडकी होतीस ना त्याची म्हणून विचारते. मग आता ती मैना आहे, तिला जो प्रश्न आपण करू ती तो तसाच्या तसा बोलून दाखवणार आहे. मग ती मैनाही बोलेल, तू लाडकी होतीस ना त्याची. मग यक्षपत्नीला किती छान वाटेल, मैना म्हणतीये की तू त्याची किती लाडकी होतीस. किंवा एक सुंदर चित्र आहे यक्षपत्नीचं. उत्संगे वा मलिनवसने सौम्य निक्षिप्य वीणाम. मांडीवरती वीणा घेतली असेल. तिने स्वतःच यक्षाचं नाव गुंफून एक गाणं जुळवलं असेल. ते कसं गायचं, कुठल्या रागामध्ये, चालीमध्ये, ते पण तिने ठरवलेलं असेल. आणि आता वीणेच्या तारा जुळवून ती गायला बसणार आहे. तेवढ्यात काय होतं, माझी इतकी आठवण तिला होत असेल की तिच्या डोळ्यांना धारा लागत असतील. मग ते पाणी त्या तारांवर पडणार. मग त्या तारा सैल होणार, त्यातनं हवा तसा सूर उमटणार नाही. मग कसं बस ती आपल्या पदरांनी त्या तारा पुसते, आपलं रडं आवरते, अश्रू पुसते, त्या तारा पुसून कोरड्या करते की आता गायचं. पण हाय रे दैवा, मग तिला त्या गाण्याचे शब्दच आठवत नसतील. म्हणजे पुन्हा दुःख, पुन्हा अश्रू, मग सगळं हे चक्र असं तिला छळत असेल. तिला वाटत असेल की जरा तरी झोप लागावी, म्हणजे स्वप्न पडेल, म्हणजे स्वप्नात तरी यक्षाची भेट होईल. पण काय होतं, यक्षाच्या विरहाच्या दुःखामुळे झोप येत नाही. झोप नाही म्हणून स्वप्न नाही, स्वप्न नाही म्हणून यक्षाची भेट पण नाही, म्हणून परत दुःखाला नव्याने उमाळा येत असेल तिला. अशी ही यक्षपत्नी दुःखी आहे. तिचं हे चित्र आपण जेव्हा वाचतो किंवा ऐकतो ना, तेव्हा आपण तिच्या दुःखाशी इतके एकरूप होतो की असं वाटतं आता मेघ नाही, खरं तर यक्षानीच धावत पळत यायची जरूर आहे आणि तिला सांत्वन करायची जरूर आहे. पण हरकत नाही, पहिल्यांदा मेघ तर येऊन पोचला आहे. आता कालिदासाचा यक्ष किती बारकाईने विचार करतो बघा. म्हणजे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे ना, त्या माणसाच्या सुखाचा सतत विचार बारीक सारीक आपल्या डोक्यामध्ये असतो. तसं यक्ष विचार करतो की असं कर, तू दिवसा काही तिला सांगायला जायच्या भानगडीत पडू नकोस. कारण दिवसा कसं असतं, नाही म्हटलं तरी काहीतरी व्यावहारिक कामं घरातली असतातच, त्या कामात तिचं मन गुंतत असेल.
मग रात्र होईल आणि ती एकटीच आपल्या शयनगृहात येऊन बिछाण्यावरती बसेल. तेव्हा तिला सांत्वनाची सगळ्यात जास्त गरज आहे, कारण आता तिच्याबरोबर कोणी नाही आहे. म्हणून त्या वेळेला तू तिला हा संदेश दे. तो सुद्धा कसा दे, म्हणजे असं भयंकर गडगडाट वगैरे करून असं नाही करायचं, घाबरेल ना ती. तू असं कर, कदाचित तिला थोडी झोप लागली असेल, पण तसं झालं तर उठवू नकोस हा. बिचारीला काय घटकाभर झोप मिळेल ती मिळू दे. मग जरा वेळ झाला, तिची झोप झाली की तू पाण्याचा एक हलका शिडकावा कर, म्हणजे बागेतल्या मालतीच्या कळ्यांचा गंध त्या पाण्यातून तिच्यापर्यंत पोचेल, त्या शिडकाव्यांमधून. मग तिला जाग येईल आणि तेव्हा तुझा आवाज आला ना की ती आपली मान उंच करून त्या गवाक्षाकडे बघेल. कसं बघेल? कालिदासाच्या काव्यनिर्मितीचं बीज इथे आहे बघा. कसं बघेल तर जसं झाडावरून रामाचं गुणगान ऐकल्यावर सीतेने मान वर करून हनुमानाकडे उत्सुकतेने पाहिलं ना, तसं ती तुझ्याकडे पाहिल. म्हणजे बघा, रामायणामध्ये हनुमानाला दूत म्हणून पाठवलेलं आहे आणि तो सीतेचं सांत्वन करतो, तिला ओळखीची म्हणून अंगठी देतो, तिचं उत्तर घेऊन परत रामाकडे येतो. हे सगळं वाचल्याचा किंवा अभ्यासल्याचा कदाचित हा परिणाम असेल. म्हणजे कालिदासाची स्वतःची मनोवस्था आणि रामायणाचा अभ्यास, त्यातून कदाचित हे काव्य स्फुरलं असावं असं आपल्याला इथे दिसतं. अगदीच अगदी. आणि अशा वेळेला मग तू तिच्याशी बोलायला सुरुवात कर, कारण काय होईल, तुला पाहिल्यावर तिचा डावा डोळा लवायला लागेल. शुभशकून असतो ना बायकांचा डावा डोळा लावणं. डावा बाहू, डावी मांडी स्फुरण पावायला लागेल आणि मग तिला पटेल की नाही, हे काहीतरी चांगलं घडतंय. नाही तर कसं होईल, तशी माझी पत्नी मोठी मानाची आहे, तिला असं भलत्या वेळेला शयनगृहाच्या खिडकीत कोणीतरी आलेला आवडणार नाही. पण हे शुभशकून होत आहेत म्हटल्यावर आणि तुझा असा स्निग्ध, गंभीर, प्रेमळ आवाज ऐकल्यावर तिला दिलासा मिळेल आणि मग तू संदेशाला सुरुवात कर. बरोबर बरोबर. किती म्हणजे अगदी बारीक विचार केलेला आहे. अगदी. तो सुद्धा त्या त्या व्यक्तीच्या पात्राच्या मनामध्ये शिरून की त्याला त्या क्षणी काय वाटत असेल. मग आता तिथे तो पोचला मेघ. मग आता यक्षाचा कोणता संदेश मेघ देणार? संदेशाला सुरुवात जो श्लोक करतो तो असा सुरू होतो, भर्तुः मित्रम प्रियम अविधवे विद्धी माम अंबुवाहम. पहिलीच तिला हाक मारायचे अविधवे, म्हणजे हे सौभाग्यवती. आता ही हाक किती महत्वाची आहे बघा. त्या एका हाकेनीच तिचं हृदय थंड होणार आहे की हा मला सौभाग्यवती म्हणतोय. नाही तर काय, आता 8 महिने झाले, यक्षाचा काही पत्ता नाही, चिठ्ठी चपाटी नाही, निरोप नाही. तिच्या मनात किती वेड्यावाकड्या शंका येत असतील नाही का. पण अविधवे हे संबोधन ऐकल्यावरच तिचा जीव भांड्यात पडेल. मग मी कोण आहे ते तिला ओळख द्यायला पाहिजे ना. भर्तुः प्रियम मित्रम, घाबरू नकोस, संकोचू नकोस, मी तुझ्या पतीचा प्रिय मित्र आहे. माझं नाव अंबुवाह, मी पाणी वाहून आणत असतो. म्हणजे इतरांसाठी पाणी वाहून आणतो, तुझ्यासाठी संदेश वाहून आणलेला आहे. नुसता संदेश नाही आहे, त्याच्याबरोबर यक्षाचं सगळं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, व्यथा, वेदना सगळं मी तुझ्यापर्यंत वाहून आणलेलं आहे. अगं मी काय करतो तुला सांगू का, मी प्रवासी लोकांना त्यांच्या घरी जाण्याची प्रेरणा देत असतो. मी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातो. पण आता काय झालं, शाप होता ना यक्षाला, त्यामुळे तुझ्या पतीला मी आणू नाही शकलो, पण त्याचा संदेश मात्र आणलेला आहे. कधी कधी काय असतं की प्रिय व्यक्ती भेटल्यावर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद काळानंतर त्याचा संदेश मिळाला की होतोच. म्हणजे सध्या तरी संदेशावर तू दिलासा धर असं तिला सांगायचंय. मग यक्षाने आपली खुशाली सांगितली आहे की आता एवढ्या दिवसानंतर एकमेकाला काय विचारायचा पहिला प्रश्न, तर खुशालीच आपली सांगायची आणि दुसऱ्याची विचारायची. पण मी खुशाल आहे असं तरी कसं सांगणार मी तुला,
खरं खरं सांगतो, माझी अवस्था अतिशय दारुण झालेली आहे. मग तो तिला सांगतोय की मी किती तुझ्या विरहाने दुःखी आहे. कारण नाही म्हटलं तरी तिच्या मनात तीही शंका असेल की बाबा यांनी जाऊन तिकडे दुसरंच काही घरोबा वगैरे केला तर काय घ्या, तो आपल्याला विसरूनच जाईल, येणारच नाही परत. तसं काही नाहीये. तुझ्यासाठी मी तितकाच दुःखी आहे आणि आपण कधी भेटणार आहोत त्या दिवसाची वाट बघतो आहे. मग तो सांगतो तिला की मी तुझं रूप शोधण्याची किती धडपड करतो. मोराचा पिसारा दिसला की मला वाटतं तुझा केशकलाप आहे. नद्यांचे तरंग दिसले की वाटतं तुझ्या भुवया आहेत. पण खरं सांगू का तुला, एका ठिकाणी संपूर्ण तू अशी मला कुठेही सापडत नाही. कारण तिला आवडणार नाही असं आपल्यासारखं कोणीतरी आहे म्हटलं तर. बरोबर, माझ्यासारखी मीच. मग यक्ष तिचं सांत्वन करतो की अगं, संपूर्ण आयुष्यभर सुख असं कधी कोणाच्या वाट्याला येतं का? सगळंच दुःख असंही नाही वाट्याला येत. तेव्हा घाबरू नको. नीचैर्गच्छति उपरिच दशा चक्र नेमी क्रमेण. रहाट गाडगं कसं फिरतं, त्याचे खालचे भरलेली गाडगी वर येतात, रिकामी होतात, रिकामी गाडगी खाली जातात. तसं नशिबाचं असतं, आयुष्याचं असतं. कधी आनंदाने भरून आपलं आयुष्य वाहतं, कधी तो आनंद संपतो, दुःख भोगावं लागतं. पण कायम दुःख असणार आहे का? रिकामं गाडगं हे भरणार आहे ना नंतर. असं चक्र चालूच राहणार असतं. तेव्हा तू घाबरू नको, दिलासा धर. आणि खरं सांगू का, तुला कधी एकदा भेटीन असं होऊन माझी अवस्था इतकी चमत्कारिक झालेली आहे की इथला सगळा निसर्ग माझ्याबरोबर माझ्या दुःखात सामील झाला आहे. कधी कधी वाटतं तुझं चित्र काढावं. आता हे सगळं सांत्वन आहे ना तिचं, तिच्या मनाला बरं वाटलं पाहिजे म्हणून यक्ष सांगतो की तुझं चित्र काढायला घेतो. सपाट दगड बघून रानातल्या रंगांनी चित्र काढायला घेतो. तुझं चित्र पूर्ण झालं आणि मग मला असं वाटतं की मी तुझ्या पायाशी बसून तुझी विनवणी करतोय असं चित्र काढावं. पण माझ्या डोळ्यांना ज्या काही अश्रूंच्या धारा लागतात की ते चित्र पूर्ण म्हणून होत नाही. अरे, स्वप्नात सुद्धा ते नशीब ना आपल्या दोघांना एकत्र येऊ देत नाही बघ. पण खरं सांगू का तुला, उत्तरेकडनं वारा आला ना की मला वाटतं हा तुझ्या अंगावरून आला असेल म्हणून मी त्या वाऱ्याला कवटाळायला बघतो. आणि मग माझी ती सगळी अवस्था बघून इथल्या वनदेवतांच्या सुद्धा डोळ्याला पाणी येतं. अशी सगळी माझी अवस्था आहे. तुझीही तशीच असणार मला खात्री आहे. पण आपण आपल्या भविष्याची स्वप्न रंगवायला हवीत. मग लक्षात ठेवा, आता फार थोडे दिवस उरले, 4च महिने उरलेत. आणि कार्तिकी एकादशीला, आपण त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतो बघा, तर विष्णू जेव्हा त्याच्या शेषशय्येवरून उठेल तेव्हा माझा शाप संपेल आणि मग मी तुला लगेच येऊन भेटेन. मग त्याला असं वाटतं, रामायणात नाही का हनुमानाने रामाची अंगठी दाखवली होती सीतेला, नाहीतर तिची खूण कशी पटणार? प्रश्नच नाही. आता पुन्हा किती कालिदासाची कल्पना वास्तवाच्या पातळीवर उभी राहिली आहे बघा. यक्ष काही मेघाला अशी वस्तू नाही देऊ शकणार आहे आणि मेघ ती घेऊनही जाऊ शकणार नाहीये. मग काय द्यायची ओळखीची खूण? म्हणून मग यक्ष एक क्षणभर थांबतो आणि एक गोष्ट की जी तिच्यात आणि माझ्यात घडली होती, तिसऱ्या कोणाला माहिती नाहीये, एकांतातली गोष्ट आहे, ती मेघाला सांगतो. शेवटी तो भाऊ आहे, मित्र आहे, त्याच्याशी मन उघडून बोलायला काय हरकत आहे. म्हणून मग यक्षाने अशी खूण सांगितली. ती खूण पण इतकी रमणीय आहे. एकदा काय झालं, तू माझ्या गळ्याला मिठी घालून बिछाण्यावर झोपली होतीस आणि काहीतरी स्वप्न पडलं तुला आणि तू रडतच जागी झालीस. मग मी तुला सारखं विचारलं, काय स्वप्न पडलं, काय स्वप्न पडलं? शेवटी तू असं मला सांगितलंस की तू ना लबाड आहेस. मी स्वप्नात पाहिलं की तू दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्याला मिठी मारली आहेस म्हणून. आता ही आठवण त्यांच्या अगदी उत्कट प्रणयाची आठवण आहे, दोघांनाच माहीत असलेली आहे. म्हणून ती ओळखीची खूण म्हणून सांगितली कालिदासाने. आणि मग तिचं असं सांत्वन झाल्यानंतर तिथे भविष्यामध्ये लवकरच आपण भेटू असा त्या संदेशाचा शेवट यक्षाने केलेला आहे. किती सुंदर.
आणि मग यक्षाने मेघाला नियोजून दिलेलं काम इथे पूर्ण झालं. आता मग काव्याची अखेर कशी झाली असेल, म्हणजे तीही तितकीच सुंदर आणि नक्कीच. फार असणार. यक्ष सांगतो, हे बघ तू तिला असा संदेश दे, तिचं अगदी गळून पडायच्या बेतात आलं असेल रे हृदय. कारण ना बायकांची हृदय अशी नाजूक असतात. म्हणजे देठाला लागलेलं फूल कसं त्याचा तो देठ सुटला तर ते गळूनच पडणार, तसं बायकांचं असतं. त्यामुळे तू आधी तिकडे जाऊन तिचं सांत्वन कर आणि मग तिची खुशाली घेऊन, तिचा निरोप घेऊन तू परत माझ्याकडे ये, म्हणजे माझ्याही जीवाला बरं वाटेल. आता पुन्हा हे हवामानशास्त्रीय सत्य आहे की आपण ज्याला नेहमी वर्तमानपत्रात वाचतो बघा, परतीचा पाऊस, हो हो, माघारी येणारा पाऊस, मग कधी कधी तो दणकाही देऊन जातो आपल्याला. तर तसा मोसमी पाऊस हा हिमालयापर्यंत पोचल्यावर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. हे भौगोलिक सत्य लक्षात ठेवून कालिदास मेघाला सांगतो की तिचा निरोप घेऊन तू परत माझ्याकडे ये, माझ्या जीवाला बरं वाटू दे. आणि मग तो सगळा संदेश आता संपलेला आहे. मग यक्षाच्या मनात येतं की खरं म्हणजे तू एवढा श्रेष्ठ आहेस, मी किती सामान्य आहे. खरं म्हणजे अशी विनंती माझ्यासारख्यांनी तुला करायला नको, अनुचित आहे हे, पण तरी मी ती तुला केली आहे. आता माझ्यावरती दया येऊन म्हण, प्रेमामुळे म्हण, किंवा माझी पत्नी म्हणजे तुझी भावजयच आहे तिची दया येऊन म्हण, पण हे काम करायचं तू कबूल केलंयस ना. अगदी अगदी. बोलत नाही आहेस तू, पण मला माहिती आहे की तू न बोलताच पाणी देतोस. मोसमी ढग गरजत नाहीत, आधीचे गरजतात पहिले, प्री मान्सून म्हणतो आपण ज्याला, पण मोसमी पाऊस गरजत नाही. त्यामुळे तू न बोलता पाणी देतोस. तसं मला माहिती आहे की मोठी माणसं बोलण्यात वेळ दवडतच नाहीत, ती करूनच दाखवतात आणि मगच त्यांचा जीव शांत होतो. तसं तू करणार मला खात्री आहे. त्यामुळे एवढं माझं काम तू कर, मग पावसाळ्यामध्ये तुझं सौंदर्य आणखी वाढेल. मग ते सौंदर्य घेऊन तू पाहिजे त्या देशाला जा. मला माहिती आहे की मी तुला मार्ग आखून दिलाय आणि त्याच मार्गाने जायला आणि यायला सांगतोय, हे खरं म्हणजे बरोबर नाही, पण एवढं माझ्यासाठी कर आणि मग कुठेही विहार कर. आणि शेवटची ओळ आहे मेघदूताची की मला जसा माझ्या प्रियेचा विरह झाला तसा तुला तुझ्या विद्युल्लतेचा विरह कधीही न होवो. किती छान भावना आहे. मेघदूत संपतं. म्हणजे मेघदूत हे असं एक इंद्रधनुष्य आहे की ज्याची सुरुवात विरहातून होते. कश्चित कांता विरह गुरुणा असा पहिला श्लोक आहे आणि शेवटच्या श्लोकाची शेवटची ओळ ही आहे की तुझ्या विद्युल्लतेशी वियोग कधीही न होवो. वियोगापासून वियोगापर्यंत असं हे इंद्रधनुष्य आहे कालिदासाने रेखाटले. म्हणजे याच्यामध्ये यक्षाची जी भावना आहे की आपल्यासारखं दुःख कोणाच्या वाट्याला नको, हे तर कळतं, पण ते मूळ कालिदासाचा स्वभाव पण सांगून स्वभाव पण आहे. खरंच आहे. म्हणजे कवीचं मन, त्याचं जीवन आपल्याला त्याच्या साहित्यामधून असं प्रतिबिंबित झालेलं दिसतं, हे काही खोटं नाही. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा यक्ष त्याला परोपकार करायला सांगतो वेगळे वेगळे, तेव्हा आपल्याला कवीची वृत्ती कळते की कवीचं मन किती दयाळू आहे, परोपकारी आहे, हे आपल्याला त्यातनं जाणवत असतं. तर हे असं आपण मेघदूत संपूर्ण कसं रचलं गेलेलं आहे हे पाहूया. आता आपण त्याच्या अजून काही गोष्टी बघूया. तर हे मेघदूत कोणत्या वृत्तात रचलं आहे, त्याची वाङ्मयीन वैशिष्ट्य काय आहेत, किंवा हे काव्यरसिकांचं इतकं का लाडकं झालं, हा एक मला प्रश्न पडला आहे. म्हणजे अशा सगळ्या दृष्टीने पण आपण या काव्याचा विचार करायला हवा. मेघदूताचं जे वृत्त आहे त्याला मंदाक्रांता असं म्हणतात. आणि असं मानलं जातं की हे वृत्त पहिल्यांदा कालिदासांनी वापरलं. तर मंदाक्रांता म्हणजे हळूहळू जाणारी. म्हणजे यक्ष दुःखी आहे, त्याचा कंठ सारखा दाटून येतोय, तो काय असा माईक पुढे सभेत उभा राहिल्यासारखा धाड धाड भाषण करणार नाहीये. तो जेव्हा बोलेल मेघाशी तेव्हा असा थांबून थांबून थोडा आपला
कंठ मोकळा करून असं थांबत थांबत बोलणार आहे. ती गती ह्या मंदाक्रांता वृत्ताची आहे. अच्छा. त्यामुळे 4 अक्षर 4 अक्षर 6 अक्षर असं हे वृत्त थांबत थांबत जातं. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः असे ते शब्द थांबत थांबत जातात. म्हणजे जणू काही यक्ष असा थांबत थांबत आपल्या मनावरती ताबा ठेवून कसं बस असा बोलतो आहे. त्यामुळे ते वृत्त आणि काव्याचा आशय हे एकमेकांना अगदी पूरक आहेत. हे वृत्त म्हणजे वृत्ताचा वापर हे तर मेघदूताचं खूप मोठं वैशिष्ट्य तर आहेच, पण आणखी खूप वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं असं की तुम्ही जे म्हणलात की हे काव्य इतकं कसं लाडकं लोकांचं, त्याचं पहिलं कारण मला असं वाटतं की त्या काव्याशी प्रत्येकजण तन्मय होऊ शकतो. कारण माणसं वेगळी असतील पण प्रेम आणि ताटातुटीचं दुःख हे प्रत्येकाला समानच असतं. मग ती कुठल्याही जिवलग व्यक्तीची ताटातूट असो, तो अनुभव प्रत्येकाला असतो. प्रत्येकजण कोणावर तरी प्रेम करत असतो. त्यामुळे हे वाचकाचं मन, कवीचं मन आणि त्याच्या नायकाचं यक्षाचं मन असं सगळं मुळी एकरूप होऊन जातं, समरस होऊन जातो आपण त्या काव्यामध्ये. जितका कालिदास समरस झालाय त्याच्या पात्राशी, म्हणजे कालिदास बरोबर यक्ष आणि वाचक बरोबर कालिदास बरोबर यक्ष अशी ती समरसता झालेली आहे. सगळे एकरूप झालेले आहेत. म्हणून मग त्यातलं जे कारुण्य आहे, ह्या प्रकारचा जो रस असतो त्याला विप्रलंभ शृंगार असं म्हणतात साहित्यशास्त्राच्या भाषेमध्ये. म्हणजे शृंगाराचे 2 प्रकार असतात. एक प्रियकर प्रेयसी जवळ असताना जे प्रेम त्यांच्यात उमलतं तो संभोग शृंगार, आणि ते दोघं वेगळे असताना त्यांच्या आठवणींमधून जो शृंगार उमलतो तो विप्रलंभ शृंगार. त्याला एक कारुण्याची किनार असते. म्हणजे अगदी विप्रलंभ शृंगार आणि करुण या एका नाण्याच्या 2 बाजू असाव्यात तसं आहे हे. आणि माणसातल्या नवरसांपैकी वेगवेगळे रस वेगवेगळ्या माणसाला आवडू शकतात, पण कारुण्य ही भावना सार्वजनीन आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही काळात जा, कुठेही जा, कारुण्य, दया, अनुकंपा ह्या भावना माणसाच्या मनात असतातच. त्यामुळे आपण सगळे त्या काव्याशी समरस होतो. दुसरी गोष्ट, मग हे नुसतंच असं रडारडीचं काव्य आहे का? आपलं यक्ष रडतोय, विलाप करतोय, यक्षपत्नी विलाप करते असं आहे का? तसं नाही आहे. कारण कवीनी संभोग शृंगार आणि विप्रलंभ शृंगार असे हातात हात घालून त्या काव्यामध्ये रंगवलेले आहेत. बघा ना, म्हणजे उज्जैनीमधले तरुण तरुणी विलास करतायत, किंवा ध्यान मेघ आणि नद्या ह्यांचं प्रेम बहराला आलेलं आहे, तो सगळा संभोग शृंगार आहे. आणि यक्षासाठी तो यक्ष आणि यक्षपत्नी यांच्यातला जो आहे तो विप्रलंभ शृंगार आहे. आणि यक्ष जरी दुःखी असला तरी तो रसिक आहे, आणि आपल्या मित्राला सगळे आनंदाचे अनुभव मिळावेत अशी त्याची धडपड आहे. तिथे तो संभोग शृंगार अगदी दिलखुलासपणे येतो. म्हणजे अगदी 2 तरुण मित्र एकमेकांशी गप्पा मारताना कसे एकमेकाला प्रेयसीवरून, लग्नावरून किंवा शृंगारावरून चिडवतील, गप्पा करतील मन मोकळ्या, किंवा 2 तरुण मैत्रिणी एकत्र आल्या की कशा बोलतील, त्या काही बाजारभावाबद्दल बोलणार नाही, प्रेमाबद्दलच बोलणार. तसा हा यक्ष मेघाशी बोलतो आहे. त्यामुळे ती जी सहजता आहे, अर्थात औचित्याला धरून आलेली, तेही फार मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे आपण बोलतानाच मी मांडली तुमच्या समोर की कितीतरी सुंदर शब्दचित्र आपल्याला दिसतात. गंगा आणि पार्वतीचं चित्र आहे, किंवा त्या महाकालेश्वराच्या तांडव नृत्याचं चित्र आहे, किंवा त्या मंदाकिनीच्या काठी खेळणाऱ्या मुलींचं चित्र आहे. अतिशय सुंदर 4 ओळीतली शब्दचित्र आपल्याला जागोजागी भेटतात, आणि ती आपल्याला आपल्या मनाने, आपल्या प्रतिभेने अनुभवता येतात. कालिदास तर त्याच्या उपमांसाठी प्रसिद्धच आहे, आणि मेघदूतातली एक एक उपमा म्हणजे रत्न आहे खरोखर. म्हणजे एकच उपमा सांगते जाता जाता
की तो मेघ निघालाय आता प्रवासाला आणि त्याच्या पाठीवर इंद्रधनुष्य उमटलंय. तो कसा दिसेल मेघ? कालिदास म्हणतो की सावळ्या वर्णाच्या गोपालकृष्णाच्या डोक्यावरचं मोरपीस कसं दिसतं, त्या मोरपिसाने तो सावळा कसा खुलून दिसतो, तसा हा मेघ त्या इंद्रधनुष्यामुळे दिसणार आहे. अप्रतिम अप्रतिम ही आहे उपमा. दुसरी एक गोष्ट म्हणजे रंगसौंदर्य. आपण मगाशी बोललो की अतिशय सुंदर रंगांचा मेळ. मग आपल्याला माहितीये की आता कलर फोटोग्राफीचे दिवस आहेत, पण तरी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट फोटो आवडतात अजून बघायला. त्याचं एक वेगळं सौंदर्य असतं, खोली असते त्याला. तशी काही काळ्या पांढऱ्या रंगातली चित्र आहेत, काही इंद्रधनुष्यासारखी विविध रंगातली चित्र आहेत. एकच ब्लॅक अँड व्हाईट मधलं चित्र सांगते. दशार्ण देशातून मेघ चाललेला आहे. तो प्रदेश कसा दिसत असेल? केवड्याची बनं उमलून फुललेली असतील. म्हणजे बघा, तो पिवळसर सोनेरी पांढुरका असा तेजाळ रंग तो केवड्यांचा. त्याच्या जोडीला जांभळाची बनं जांभळाच्या घोसांनी लगडलेली असतील. किती सुरेख आहे, फारच सुरेख आहे ही. गावातल्या प्रत्येक वृक्षावर कावळे घरटी बांधत असतील. पावसाळ्याच्या सुरुवातीला बांधतात कावळे. कावळ्यांची गर्दी आहे, रंग तुम्हाला माहिती आहे. त्याच वेळेला राजहंसांची लगबग चालली आहे की उडून आता मानस सरोवराकडे कूच करायचं म्हणून. असा तो काळ्या पांढऱ्या रंगांचा एक सुंदर मेळ उभा केलेला आहे. उपमेच्या जोडीला अर्थांतरन्यास नावाचा अलंकार त्यांनी खूप वापरला इथे. अर्थांतरन्यास म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला बळकटी आणण्यासाठी किंवा एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी एखादा सामान्य नियम सांगितला जातो. हा प्रकार कालिदास खूप वापरतो आणि त्यातून तो आपल्याला जगणं कसं असावं, कसं असतं, कसं असलं पाहिजे ते सूचित करत असतो. म्हणजे तो कुठेही असा तुम्हाला बसा मी तुम्हाला उपदेश करतो कोण बसणार नाही, कधीच म्हणणार नाही तो. पण तो अशी काही त्याची रचना मांडतो तुमच्या समोर की तो उपदेश तुमच्या नकळत तुमच्या मनापर्यंत पोचतो. हे तर फार मोठं कौशल्य, खूपच कौशल्य आहे. आणि एक उदाहरण देते तुम्हाला की तो सांगतो की आम्रकूट पर्वतावर वणवे लागलेले, उन्हाळ्यात लागतात ना डोंगरांवर वणवे. तो मित्र आहे तुझा, त्यामुळे मित्राच्या मदतीला धावून जाणं कर्तव्यच असतं. आणि तू जोरदार वर्षाव करून ते वणवे सगळे विझवून टाक, म्हणजे त्याला हुश्य होईल. बरोबरच आहे. उच्च कोटीचा कोण मनुष्य संकट काळात मित्राला मदत नाही करणार? आता हे जाता जाता कालिदासांनी आपल्याला सांगितलं की माणसाने मित्रांच्या बाबतीमध्ये कसं वागलं पाहिजे. असे किती पखरण आहे अर्थांतरन्यासांची संपूर्ण काव्यामध्ये. फार सुंदर, अगदी प्रात्यक्षिक उदाहरण आणि त्याचा व्यावहारिक नियम असं आपल्याला दिसतो. त्या उपदेशाला नाव पण मोठं छान आहे बरं का. कांता संमित उपदेश म्हणतात त्याला. म्हणजे एखादी प्रेयसी किंवा लाडकी पत्नी असं अगदी प्रेमाच्या रंगात रंगलेल्या क्षणी आपल्या लाडक्या पतीला, प्रियकराला जो काही उपदेश करते तसा हा उपदेश असतो. म्हणजे त्याला बिचारायला कळत पण नाही, तो इतका प्रेमात दंग असतो की ही आपल्याला काहीतरी उपदेश करते आहे त्याला लक्षात सुद्धा येत नाही, नाहीतर तो कशाला थांबेल ऐकायला. तसा हा काव्याचा उपदेशाचा प्रकार असतो आणि तो आपल्याला कालिदासाच्या अर्थांतरन्यासामधून चांगला कळतो. असं हे कुठलाही गुण म्हणा तो आहेच तिथे, असं हे काव्य आहे. आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे, म्हणजे संस्कृतात माघे मेघे गतम वयहा, म्हणजे माघ म्हणजे माघ कवी, त्याचं शिशुपाल वध नावाचं महाकाव्य आहे. ते खूप अवघड आहे समजायला. त्यामुळे शिशुपाल वध वाचायला लागलं की गतम वयहा, माणसाचं आयुष्य संपेल. आणि तसं तीच गोष्ट मेघे म्हणजे मेघदूताच्या बाबतीत, पण ती कशी शिशुपाल वधासारखी नाही. मग मेघदूत वाचता वाचता आयुष्य सरेल, पण तुम्हाला ते पुन्हा पुन्हा सतत वाचावंसं वाटेल. तुम्हाला वाटेल की आपण सतत आयुष्यभर न थांबता वाचतच राहावं, त्याच्यात आयुष्य संपेल.
म्हणजे हे अशी सगळं म्हण ऐकून आयुष्यभर तर नाही, पण आत्ता तरी उठून ते मेघदूत समोर घ्यावं असं फार वाटतं. त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की कित्येक म्हणजे जगाच्या पाठीवर तर आहेतच, पण भारतीय भाषांमध्ये अगदी आपण मराठीपुरतं बोललो तरी सुद्धा इतक्या मराठी कवींना मेघदूतांनी मोहिनी घातलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे CD देशमुखांपासून ते बोरकर, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, अशा अनेक, वसंत बापट, अशा कित्येक महाकवींनी मेघदूताचं पद्यमय रूपांतर करण्यात धन्यता मानलेली आहे. किती गोड. मला आठवतं माधव जुलियन कवी होऊन गेले ना, त्यांचं एक वाक्य फार सुंदर आहे. ते असं म्हणतात, होतो वाचित मेघदूत कवी तो नाहीच केव्हा फिका. होतो वाचित मेघदूत कवी तो नाहीच केव्हा फिका. मेघदूत वाचत होतो, असं वाटलं कुठेतरी तो कवी कमी पडेल, आपल्याला अशी जागा सापडेल की आपण त्याचा दोष काढू. नाही नाही सापडलं असं. ही मेघदूताची महती आहे. तर आपण आज अगदी अंतर्बाह्य मेघदूतामध्ये बुडून निघालेलो आहोत. आपल्याला ज्यांनी बुडवून काढलेलं आहे मंजुषाताईंनी, मी आपणा सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तुम्ही या निमित्ताने माझ्या खूप लाडक्या विषयावरती मला भरपूर बोलायला अनुज्ञा दिलीत आणि मला खूप छान बोलायला मिळालं, म्हणून खरं म्हणजे मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. कारण मला नेहमीच मेघदूतावर बोलायला आवडतं आणि तुम्ही वेळेची मर्यादा न घालता मला भरभरून बोलू दिलं. पण त्याच्याशिवाय आपल्याला मेघदूत पूर्णपणे असं अंतर्बाह्य जाणून पण घेता नसतं, त्यामुळे ते आवश्यक होतं खरं म्हणजे. तर श्रोते हो, हा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळावं. धन्यवाद.